धडगाव आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। धडगाव येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 8वी शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे। जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप मुख्याध्यापक सायसिंग मोवाशा वसावे वय 50 राहणार भांगरापाणीचा उमटीपाडा यांच्यावर आहे। तसेच या गुन्ह्यात सहकार्य केल्याचा आरोप हॉस्टेल मॅडम मालती फत्तू पाडवी वय 41 या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात दिनांक 23/12/2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 217/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) 65(1) 351(3) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 6 व 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर आरोपी काही दिवसांपासून फरार होते। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की मुख्य आरोपी सायसिंग वसावे हा शहादा तालुक्यातील नवागाव परिसरात आहे। खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत नवागाव येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला व त्यास ताब्यात घेतले। पुढील तपासासाठी आरोपीस धडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस व अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री मुकेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढमढेरे, जितेंद्र पाडवी, मनोज नाईक तसेच पोलीस नाईक विकास कापुरे यांनी सहभाग घेतला। प्रकरणाचा पुढील तपास अधिक सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार। मैं साऱ्या पाडवे एक गंभीर विषय आहे। शासकीय आदिवासी आश्रमशाळा तलाई तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या शाळेतील इयत्ता 8वीत शिकणारी विद्यार्थिनीवर त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी गैरवर्तणूक किंवा गैरकृत्य केलेले होते अशा संदर्भात एक विषय आलेला आहे आणि त्या विषयावर धडगाव तालुक्यातील पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील नोंद झालेला आहे। अशा आश्रमशाळेतील विद्यार्थिनी वाऱ्यावर सोडलेल्या आहेत। आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अन्याय होतोय, हा कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून मी शासकीय आदिवासी विभाग आयुक्त नाशिक मान्यवरांना विनंती करतो की आपण अशा विषयावर अंकुश आणण्यासाठी तत्पर कार्यवाही केली पाहिजे।